सर्वांनी एक 2 सेकंदासाठी डोळे मिटा आणि एक ओंकाराचा उच्चार करा. हरवा डोळे उघडा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 ना. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, सच्चिदानंद परब्रह्म आठवले महाराज की जय. मनोनी जानतेने गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे. जैसे मूळ सिंचने शाखा पल्लवी संतोषती. आत्मरूप गणेश स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या प्रस्तुत आज आपण किम निमित्ताने एकत्र जमलो. आज आपल्या भारत देशात, आपल्या हिंदू राष्ट्रात सगळ्यात महत्त्वाचा पर्व काळ आहे आणि तो म्हणजे व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेसारखा पर्व काळ, गुरुपौर्णिमा उत्सव हा याचा जर विचार केला तर हा आजचा जो उत्सव आहे, सनातन संस्थेने हा उत्सव आज इथं करून आपल्या पंचवटी आणि परिसरातल्या पंचकृषीसाठी एक फार मोठं योगदान दिलंय. कशासाठी? उद्धाराचं जे गुरुचं कार्य आहे ते कार्य पुढे नेण्यासाठी. आता आपण या संस्थेचे सगळे व्हिडिओ ऐकले ना, पाहिलंय. बघा, जसं जसं गुरुतत्व वाढतं, जसं जसं आपली साधना वाढती, तसं आपल्यात बदल होतो, गुरुकृपा व्हायला लागती. आणि ही गुरुकृपा होण्यासाठीच हा गुरुपौर्णिमेचा उत्सव असतो. ऐका मग. नमो व्यासाधिका कवी हे पावन, जे परिपूर्ण धन भांडाराचे. जे व्यास पौर्णिमा आहे त्या व्यासांना नमन करू आणि प्रस्तुत विषयाकडे आपण जाऊ. आज प्रवचन रूपी सेवेसाठी जी ओवी निवडली, माऊली ज्ञानोबारायांची श्री गुरुच्या सेवेचं महिमान सांगणारी. म्हणून जानतेने, म्हणून का? म्हणून माग भरपूर आलंय. मनुष्य देह भेटला म्हणून एक, बर का, ऐका बर का सगळे. आता मनुष्य देह भेटला म्हणून, त्याच्यानंतर देवानी इंद्रिय दिले म्हणून, नवे आतापर्यंत आपल्याला जिवंत ठेवलं म्हणून जानतेने म्हणजे काय? जानतेने गुरु भजिजे, गुरूंची सेवा करा. काय फल काय होईल तिने प्राप्त? इथं साधन सांगितलं, साध्य सांगितलं. म्हणून जानतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे. कृतकार्य म्हणजे काय? कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. इच्छा म्हणजे काय? मनुष्याच्या इच्छेचा जो विषय आहे तो पुरुषार्थ. त्या धर्म, अर्थ, काम, मोक्ष, त्यातले पहिले 3 गौण आहेत. चौथा मुख्य आहे मोक्ष. आणि तो मोक्ष प्राप्त झाला म्हणजे कृतकार्य होणे. तिने कृतकार्य होईजे जैसे, त्याला एक दृष्टांत दिला. मूळ सिंचने शाखा पल्लवी संतोषिती. झाडाच्या मुळाला पाणी घातलं तर त्या शाखा
ते पानं काय होते, टवटवीत होतात, तो झाड वाढतं, मुळाला पाणी घातलं ते सगळं घडतं. तसंच एका गुरुची सेवा केली, श्री गुरूंची सेवा केल्यामुळं तुम्हाला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंद सुखाची प्राप्ती, बरोबर मोक्ष प्राप्त होतो. आणि हा जो मोक्ष आहे, ऐका बरं का, आज आपण बसलोय, हा जी आध्यात्मिक पातळी वाढती, आज 170 संत पदाला पोहोचले है ना, 170 म्हणजे हे मोक्ष पदाला पोहोचले. सनातन धर्माचं सगळ्यात मोठं संस्थेचं जर आध्यात्मिक उन्नती काय असेल तर 170 संत पदाला पोहोचले. टाळ्या वाजत जोरदार त्यांच्यासाठी. कारण हे सामान्य गोष्ट नाही महाराज. एक तर माणूस परमार्थात येत नाही, आला तर टिकत नाही, आणि टिकला तर विधीनं टिकत नाही, विधीनं टिकला तर संस्कारिक टिकत नाही, संस्कारिक टिकला तर अनुभवापर्यंत जात नाही. पण ह्या संस्थेचं कार्य परमार्थात प्रवेश केल्यापर्यंत अनुभवापर्यंत आणून सोडणं. मग म्हणून जाणतेने गुरु भजिजे, म्हणून का आता आपल्याला मनुष्य देह दिला, तुम्ही मी सर्व आहे. आज जर आपण विचार केला, या भारत राष्ट्रावर अनेक संकट येऊ पाहतात. आज अमेरिका चायना वार होण्याची चिन्ह आहेत, पण ते भारताला मध्ये दाबू पाहत आहे. आज रशिया युक्रेन चालू आहे, हे जे युद्ध सध्या काळ युद्ध परिस्थिती, पूर परिस्थिती आहे, त्याच्यानंतर पुढे दुष्काळ परिस्थिती, पुढे वेगवेगळे संकट येतात. अशा सगळ्या संकटात ते म्हणजे आम्ही 20 वर्षापूर्वी संकट देत होतो, आज ते प्रत्यक्षात बघायला भेटतंय. मग हे बघण्यासाठी हे म्हणजे आदिदैविक, आध्यात्मिक, आदिभौतिक जे ताप आहेत ना, त्यातला हे एक ताप असतो. हे ताप आपल्याला येऊ पाहतोय, पण याच्यासाठी काही साधना करावं लागतात, आणि ती साधना आपल्या मनाची चालत नाही. म्हणून जाणतेने गुरु भजिजे, बरं का. मग माझा विषय हा होता, तुम्ही मी भाग्यवान आहे. तुका म्हणे भाग्य या नावे बोलीजे, संसारे जन्मीजे याची लागे. म्हणजे आपल्याला एक मनुष्य देह भेटला, पहिलं आपलं भाग्य आहे. पण हा देह भेटणं सोपं नाही. सुकृत दुष्कृत समसमी तही पाविजे कर्मभूमी. पाप पुण्य समान झाल्यानंतर हा देह भेटतो, असं शास्त्राचं वचन आहे. मग ते पुण्य पाप समान झालं, हा देह भेटला. मग या देहाचं प्रयोजन काय आहे? आहार निद्रा भय मैथून सर्व योनीस समसमान, परी मनुष्य देहाचं ज्ञान जाण सर्वथा सेना. आहार निद्रा भय आणि विषय सेवन हे 84 लक्ष योनीत सारखंच आहे, याच्यात वेगळं काहीच नाही. पण ह्या मनुष्य देहात आल्यानंतर याच्यापेक्षा वेगळं आपल्याला करता येतं. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. ह्या मनुष्य देहात बुद्धी दिली, बरं का. पण इतर देहात नाही ना. इतर देहात काय आहे महाराज? आहार एवढंच आहे. आपण भाकरी खातो, ते कडबा खातेत, खाणं एकच आहे ना, खाणं एकच आहे. निद्रा आपण झोपतो ते झोपतो, फक्त एवढंच आहे का जे दिवसा जागते ते रात्री झोपते, जे रात्री जागते ते दिवसा झोपते. हा कधी पण हाईच पडलेला. पुढं ह्या गोजीरवाण्या घरात असंच खाटूर होताना तडांग पडलेला. म्हणजे निद्रेच्या बाबतीत सुद्धा आपल्याला मनुष्य देहाचं जे विशेष ज्ञान आहे त्याचा आपण उपयोग करतो का? आहाराच्या बाबतीत नाही. आहार शुद्ध सत्वशुद्धी आतापर्यंत सगळ्यात जास्त जर बिघडलं असेल आपलं तर ते आहारामुळे बिघडलंय. आहाराचा परिणाम आहे एक मन, दुसरी गोष्ट महाराज तुमचं रक्त, आणि तिसरी गोष्ट मल. या 3 गोष्टी आहारामुळे म्हणतात. आणि आहार जर माणसाचा चुकला तर मोठमोठ्याचं उदाहरण पितामह भीष्मासारखे त्यांनी सुद्धा सांगितलं. मग आज तो विषय नाही तो आहाराचा, पण सांगून जाईल. आहार निद्रा भय भीती, प्रत्येक मनुष्याला भीती. आणि 4थं विषय सेवन. कुत्र्याला पिल्लं होतात, आपल्याला मुलं होतात. विशेष काय नाही महाराज त्याच्यात. विशेष याच्यात हे मनुष्य देहात आला आणि पुरुषार्थ प्राप्त केला. पुरुषार्थ म्हणजे पुरुषाच्या इच्छेचा विषय धर्म अर्थ काम मोक्ष, त्यातले पहिले 3 गाऊन 4था मोक्ष प्राप्त करायचा. मग मोक्ष प्राप्त करायच्या आधी हा मनुष्य देह कळला पाहिजे. या मनुष्य देहाचं स्वरूप काय, या मनुष्य देहाचा हेतू काय, या मनुष्य देहाचं फल काय आणि याचं प्रयोजन काय, हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपल्याला परमार्थात आपण प्रवृत्त होत नाही. उपासना साधना हा तदनंतरचा विषय. मनुष्य देहाचं स्वरूप काय आहे? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हे काळ नळाची तोंडी, घातली लोनियाची उंडी. माशी पाक पाखंडी तव हे सरे, देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल. हा देह जाणार आहे, पण हा देह जाण्याच्या आधी हा देशाच्या कधीतरी कामाला येऊ द्या, हा राष्ट्राच्या कामाला येऊ द्या, हा संतांच्या कामाला येऊ द्या, हा कुठेतरी सेवेला समर्पण करा.
कशाला करा? सेवेला. हा नाशिवंत देह मला सांगा बरं, येत उरून आले अवतार येरती पामर जीव किती. म्हणजे हा देह जाणार, तुम्ही पक्क डोक्यात ठेवा, हा देह जाणार आहे. आपल्या आज्याचा गेलाय, आपला पण जाणार आहे. कोणाच्या बापाचा गेला, आपला जाणार आहे. हा देह नाशिवंत, याचं स्वरूप. याला हेतू काय? हा कसा प्राप्त झाला? पाप पुण्य समान झालं, हा प्राप्त झाला. मला सांगायचा आजचा विषय, याचं फल काय? या देहात आल्यानंतर दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान संपादन करावं, म्हणजे मोक्ष संपादन करावा. मोक्ष संपादन करणं हे फल आहे. आणि याची अवधी कुठपर्यंत? ज्या क्षणी तुम्हाला मोक्ष प्राप्त झाला, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. आपली साधना पूर्णत्वाला नेऊन सिद्ध अवस्थेत प्राप्त झाल्यानंतर याचा अवधी संपला. मग ह्या मनुष्य देहात आल्यानंतर तुम्हाला मला प्राप्त करायचा आहे तो मोक्ष. आणि मग मोक्ष प्राप्त करायचा. मोक्ष कशाने होतो? मोक्ष ब्रह्मज्ञान से होवे है, बर का. मोक्ष ब्रह्मज्ञानाने होतो. ऐका बरं का, सोपं. मोक्ष ब्रह्मज्ञानाने होतो. मग ब्रह्मज्ञान करायचं, पण ब्रह्मज्ञान कुठं होतं? ब्रह्मज्ञानाचं साधन काय आहे? ब्रह्मज्ञानाचं साधन आहे, जोपर्यंत चित्त शुद्ध आणि स्थिर होत नाही, तिथं श्री गुरुनी केलेल्या तत्वमसी महावाक्याचा उपदेश होत नाही. आणि जर चित्त शुद्ध नसलं आणि स्थिर नसलं तर तिथं तत्वमसी महावाक्याचा उपदेश होत नाही. कोणी किती मोठा गुरु करा, कोणी काही करा. मग आपल्या चित्ताच्या शुद्धीसाठी आणि चित्ताच्या स्थिरतेसाठी 2 साधनं सांगितले. सत्कर्मावर उपासना से चित्त की शुद्धी और स्थिरता उभे. त्याला पहिलं साधन सांगितलं सत्कर्म. मग सत्कर्म म्हणजे काय? आता आपल्याला हिंदू राष्ट्र घडायचंय, आपल्याला रामराज्य आणायचं. हे रामराज्य आणण्यासाठी जे कर्म केलं जातं ते सगळं सत्कर्मात जमा होतं. कशात होतं? सत्कर्मात. हे रामराज्य हे कोणासाठी आहे? ही कोणाची इच्छा आहे? देवाची इच्छा आहे. देवाचं राज्य आणण्यासाठी तुम्ही जेवढा प्रयत्न केला ते सगळं सत्कर्म आहे, बरं का. मग सत्कर्मात काय करायचं? एक छोट्या छोट्या गोष्टी करायच्या. काय करायच्या? बघा, इतरत्र काही घेण्यापेक्षा सोपं सांगतो बरं का. आपल्या घरात काय लागतं? तुम्हाला सगळ्याला, मला काही पूजेचं सामान लागतंच ना. मग चायनाच्या अगरबत्त्या वापरण्यापेक्षा सनातन संस्थेच्या वापरा. ऐका ना, ते गोमूत्र वापरलेलं जातं, नामजपत्ती केलं जातं. आणि त्याचा सुगंध जर आपल्या घरात आला तर त्या नामजपाचा सुगंध आपल्या घरात आल्यामुळं वातावरणात पवित्रता येते. आणि वातावरण पवित्र झालं तर कुठंतरी पसारायन म्हणायची बुद्धी होती, कुठंतरी नामस्मरण करण्याची बुद्धी होती. मला असं छोट्या छोट्या गोष्टीवरून सांगायचंय. मला एक सांगा, आपण अनेक गोष्टी बाजारातून घेतो. बाजारातून घेतल्यानंतर कॅरी बॅग घेतो. ती कॅरी बॅग घेऊन आपण कुठंतरी फेकून देतो का काय करतो? कॅरी बॅगमुळे सध्या पर्यावरणाचा सगळ्यात मोठा ऱ्हास कशाचा आहे? सध्या जागतिक ठिकाणी हे ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे. आणि ह्या संकट, ही देश, ही भूमी म्हणजे आपण आपल्या प्राणापेक्षा प्रिय. सत्कर्म सांगतो ना. मग तुम्ही एक कापडी पिशवी घेऊन गेले, त्याच्यात भाजीपाला आणला, प्लॅस्टिक वापरलं नाही. अशा अनेक कृत्यातून देशासाठी सत्कर्म करणे, देशासाठी असं आपलं जे वागण्याची पद्धती ती बदलणं, आणि जे आपलं जो प्रपंच आहे तोच परमार्थ प्रवृत्त करणे म्हणजे सत्कर्म. प्रपंच परमार्थ प्रवृत्त करता येतो का? प्रपंच परमार्थ प्रवृत्त करणे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीपासून मोठ्या मोठ्या गोष्टीपर्यंत साक्षी रूपाने प्रभू रामचंद्राला, आपल्या आराध्य दैवत असणाऱ्या पांडुरंगाला, त्याला जाणवायचं, पांडुरंगा मी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जे जे कर्म करते ते तुला साक्षी भावेने करते. म्हणजे तिथं देव बघा, मी नशे असे कवन ठाणाशे परी प्राणियाचे दैव कैसे जे मज नाहीची म्हणती. ज्ञानोबरायांची भगवंताच्या मुखातली भाषा आहे. देव नाही अशी जागा आहे का? विठ्ठल जळी स्थळी भरला, तो जर सगळीकडे भरला, देव तुम्हाला पाहतोय तरी तुम्ही तंबाखू खातात, बरं मंदिरात येऊन खातात. मग देवाला ऐकन का? तो म्हणला मी लय भारी भजन म्हणतो. अरे पण हे चालणार नाही ना. तुझं जर दुष्कृत्य ते साधण्याचं सगळं त्यात काय झालंय? खर्च झालंय. देव सगळीकडे भरला तरी तुम्ही जावा भावाची हे करतात, भांडणं करता का नाही? त्यांचं सगळं कॉलनीतल्या बाया चालता चालता तुम्ही एकूणाची कुठल्या तरी एखाद्या बाईचा विषय घेऊन चालता का? रामकृष्ण हरी म्हणून चालतात मंदिराकडे. रामकृष्ण हरी म्हणता का? आमक्या बाईनं तमकं केलं, तमक्या बाईनं तमकं केलं. मग आपले जे, मी तुम्हाला सत्कर्म सांगतोय बरं का, मी थोडं सोपं बोलणारा माणूस आहे, मला वेदांत येतो. पण आपल्यासाठी हे जे आपल्याला जे कृत्य करायचे
ते कृत्य ईश्वराला अर्पण करणे. त्याच्यासाठी काय करायचं? राष्ट्रासाठी आपल्या घरातला एक तरुण मुलगा, त्याला थोडे संस्कार द्या, त्याला थोडं चांगलं खाया प्यायला द्या, त्याची जरा तब्येत बनवा. आणि आपल्या राष्ट्रावर जर उद्या संकट यायला लागलं, आज जर 2 मुलं उभं राहिले ना, व्यक्तीना आपल्या आई बहिणीकडं, आपल्या देवाकडं, आपल्या धर्माकडं अशी वाकडी नजर करायची हिंमत नाही झाली पाहिजे. हे आपले चिन्ह होत नाही. तुम्हाला एक सांगू का? मग माझं झालं होतं ब्रह्मज्ञान, चित्त, सत्कर्म, आणि दुसरं म्हणजे उपासना. उपासना काय आहे? उपासना म्हणजे कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देल भेटी, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. बरं का, अनेक युगातले वेगवेगळे साधन, त्यात कलियुगातलं जे प्रधान साधन आहे ते म्हणजे आहे नामस्मरण. बरं का, हे नामस्मरण म्हणजे तुमची साधना. आणि सत्कर्म मी आता सांगितलं, सत्कर्म, उपासना, या 2 गोष्टी ज्यावेळेस आपण करू त्यावेळेस आपलं चित्त शुद्ध होईल, आपलं चित्त स्थिर होईल. आणि या शुद्ध आणि स्थिर झालेल्या चित्तात श्री गुरु तत्वमसी महावाक्याचा काय करतात? उपदेश करतात. आणि तो उपदेश करण्यासाठी आजची जी गुरुपौर्णिमा आहे, त्या गुरुपौर्णिमासाठी श्री गुरूंची कृपा आपल्यावर व्हावी, म्हणून सदर ही जी ज्ञानोबरायांची पहिल्या अध्यायातली गुरुची वर्णन करणारी ओवी मी आज आपल्या व्याख्यानासाठी, प्रवचनासाठी निवडली. त्याच्यात जाणतेने गुरु भजिजे. बरं का, हा इकडे लक्ष द्या. बरं, सॉरी, म्हणून जाणतेने गुरु भजिजे. ऐका बरं का, तिने कृतकार्य वहिजे. भजिजे हा जो धातू आहे, भजिजे म्हणजे जाणून गुरूंची सेवा करा. सेवा करा म्हणजे काय? हे बघा, गीतेत 4थ्या अध्याय सांगितलं, तुम्हाला श्री गुरूंची कृपा पाहिजे ना, तद्विद्धी परिप्रातेन परिप्रश्नेन सेवया उपदक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीस्तत्वदर्शन. हा काय करा? तरी ऐका बरं का, ते ज्ञान पैगा बरवे. तुम्हाला ब्रह्मज्ञान पाहिजे ना, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनियात या नावे, संताया भजावे सर्वस्वेशी. कोणाला भजा? तुम्ही संतांना भजा म्हणजे काय आहे? तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. जेथ ज्ञानाचा पुरठा, तेथ सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा ओळगोनी. बरं का, मग काय सांगितलं तुम्हाला? ज्ञान पाहिजे, जेथ ज्ञानाचा पुरठा, तेथ सेवा हा दारवंटा. ज्ञानासाठी सेवा सांगितली. सेवा म्हणजे जाणतेने गुरु भजिजे. ती जी सेवा आहे, तनु मनु जीवे चरणाशी लागावे. थोडंच बोलतो, ऐका. तनु मनु, बोलू 5 मिनिटं. तनु मनु जीवे चरणाशी लागावे. महत्वाचा विषय, इकडे लक्ष द्या. आणि काय करावं? आपली वैदिक परंपरा एवढी आहे, ही जी गुरु शिष्य परंपरा आहे. मागच्या इकडे लक्ष द्या, तुम्ही आवाजाकडे नका बघू. आपण घरचा वेळ खर्च करून इथे येऊन बसलोय. कमीत कमी ईद आल्यावर हे पदरात पाडून घ्या, नाही तर घरी गेल्यावर हे नाही. इथलं घरी गेल्यावर मी देवळात थांबले असते, बरे झाले असते. आणि देवळात आल्यावर घरी काय चाललंय तिथं मनात चाललंय. इकडे लक्ष द्या 2 मिनिटं, लवकर संपवणार आहे. तरी तनु मनु जीवे, ऐका बरं का, तनु मनु जीवे चरणाशी लागावे. भारतीय संत परंपरा, ऋषी परंपरा एवढी श्रेष्ठ आहे महाराज. हे हिंदू एक राष्ट्र बनण्यासाठी सगळ्यात पहिली क्रांती 700 वर्षापूर्वी ज्ञानोबरायांनी केली. मी तुम्हाला ट्रू करून देतो. ज्ञानोबरायांच्या काळात ज्ञानोबरायांनी पंढरपूरच्या वाळवंटात चोखामेळा बंका जातीचे महार, त्याची सर्वेश्वर ऐक्य करी. बरं का, नामदेव महाराज शिंपी होते, चोखमेळा जातीचे महार होते, सावता बाबा माळी होते. अशा अनेक जातीत जन्मलेल्या संतांना त्यांना ज्ञानोबरांनी एकत्र केलं. आणि एकत्र केल्यानंतर त्यांना नुसतं शिष्य नाही ठेवलं, त्यांना संत केलं. आपण सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. त्यांना काय केलं? त्यांच्या जातीचा अभिमान न मोडता आम्ही वारीक हजामत करू बारीक. बरं का, आमची माळी याची जात, शेत लावू बागायत, कुठलीही जात न टाकता त्या जातीचा अभिमान, नामा म्हणे त्यांचा वंश सफळ झाला, नामा म्हणे त्यांचा जन्म सफळ झाला, उद्धरीला वंश माळी याचा. म्हणजे ज्या ज्या जातीत संत जन्मले त्यांनी त्या जातीचा अभिमान घेतला. पण ज्ञानोबरायांनी जातीचा अभिमान न टाकता, जात हे काय आहे? कर्म आहे. ते कर्म स्वीकारून
सगळ्याला संतपदी बसवलं. म्हणजे ह्या हिंदूंच्या एक राष्ट्रासाठी जाती जातीतला हा जो वेळ आहे, आता सगळ्यात जास्त आपल्याला एकात्मतेला घातत असेल तर हे जाती जातीतलं भांडणं. आपल्या हिंदूतलं बरं का, परजातीतलं नाही, हिंदूतल्या जाती या साळी माळी कोळी कुंभार चांभार ह्या जे आहेत ना, यांच्यातलं जे मग ज्ञानोबारायांनी त्या काळी सगळे एकत्र केले. एकत्र करून एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्यावाटी. त्यावेळेस एकत्र केले आणि भजन कीर्तन हे प्रभावी माध्यम समाजाला देण्यासाठी नामदेवरायासंग तीर्थयात्रा केली. ज्ञानोबाराय सामान नाही काय, भगवंताचा आत्मा आहे, उपजत ज्ञानी, तीर्थयात्रेची गरज होती का? पण ही साधना समाजाला देण्यासाठी पूर्ण भारतभर तीर्थयात्रा केली नामदेवरायादींना घेऊन आणि आपल्या धर्माचा प्रचार केला, प्रसार केला, फार मोठी क्रांती केली का नाही? अहो, नाथ महाराजासारखी माणसं असतील, तुकोबारायांची गाथा पाण्यात बुडवली, पण त्यावेळेस चोखा वेळेने अभंग केले का नाही? केले ना. कुर्मदासांनी केले ना. त्याच्यानंतर महाराज ते सगळ्या जातीतल्या संतांनी जनाबाईंनी केलेच ना. कान्होपात्रा वेशीची मुलगी तिनं अभंग केले, त्यांचे बुडवले नाही. तुकोबारायचे का बुडवले? याला एकच उत्तर सापडतंय, त्यावेळेस तुकोबाराय एकटेच होते आणि ज्या वेळेस चांगले माणसं एकटे पडतील त्यावेळेस अभंग बुडवलेच जातील. तसं आता धर्माचं काम करणारे जरी एकटे पडले, आपण जर त्यांना आधार दिला नाही तर ते धर्माचं वाङ्मय असन, धर्मांचं जे काय कार्य असन ते कार्य बुडल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं आपण कलियुगात संघात शक्ती एकत्र राहणं गरजेचं आहे. कसं? एकनिष्ठ एकत्र. आता आपले जाती जातीतले पंथातले धर्म म्हणजे ह्यो पंथाचा तो पंथाचा तो पंथाचा हे वाद मिटून सध्या भारतावर जागतिक संकट येणार आहे आणि आपला धर्म वाचवणं आपल्याला पाहिजे. उद्या आपण एवढं कष्ट करतो मुलाबाळासाठी, ते सुरक्षित राहिले पाहिजे ना. ते सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला काही आध्यात्मिक साधना पण करायच्यात. काय करायच्यात? आध्यात्मिक साधना. त्याच्यासाठी ही गुरुसेवा. मग गुरुची सेवा करताना काय करायचं? तनु मनु जिवे. तनु म्हणजे काय? कायिक सेवा. कायाने गुरुची सेवा करायची. कायाने सेवा करायची म्हणजे काय करायचं? श्री गुरु जिथं असतील तिथं त्यांची सेवा करणे. आपल्याला पुराणात भरपूर उदाहरणं येतं. गोरक्षनाथ गेले पुढं भिक्षा आणण्यासाठी, मच्छिंद्रनाथाला वडा खावा वाटला. ते आता कथा भाग सांगत नाही, तुम्ही नावनाथ सगळे वाचतात. वडा खावा वाटला, परत ते म्हणले घेऊन ये. मग काय केलं? श्री गुरूंसाठी डोळा काढून दिला. कोणी? गोरक्षनाथांनी. धौम्य ऋषी, त्यांचे असणारे शिष्य वगैरे अनेक तुम्हाला गुरु शिष्याचे असे अनेक जोड्या पाहता येईल. प्रभू रामचंद्राला दशरथ राजांनी विश्वामित्राकडे दिलं. कशासाठी? यज्ञाच्या रक्षणासाठी. कशासाठी दिलं? यज्ञाच्या रक्षणासाठी. देवांनी केलं. देवांनी सगळ्यांनी हे केलं. मला सांगण्याचं तात्पर्य काय? ह्या ज्या गुरु शिष्य जोड्या आहेत त्याच्यासाठी तनु मनु जिवे. तनानी म्हणजे काही कायानी सेवा करा. मनानी म्हणजे काय? आपलं जे मन आहे, हे मन कसं आहे? चंचल आहे आणि ह्या चंचल मनाला नाम जपाचे संस्कार झाले, ते स्थिर होतं. गुरुनी सांगितलेलं नाम त्याचा जप करा. काया वाचा आणि मनी जिवे सर्वस्व उदार. सर्वस्व उदार व्हा, त्यांना अर्पण करा, त्यांची सेवा करा. म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे. त्याच्यामुळे तुम्ही काय होईल? मोक्ष प्राप्त होईल. जैसे मूळ सिंचने शाखा पल्लवी संतोषेती. असो, आपला वेळ संपलेला आहे. मला सांगण्याचं तात्पर्य, सनातन संस्था यांनी अतिशय सुंदर असा आज उपक्रम राबवला. गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेच्या पावन पर्व काळात तुम्हाला मला इथं सेवेची संधी दिली, त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानू. झालेली सेवा परमपूज्य श्री ब्रह्ममूर्ती सच्चिदानंद स्वरूप जयवंत महाराज आठवले यांच्या चरणावर, पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर, श्री गुरूंच्या चरणावर अर्पण करू. थांबून घेऊ. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम परमपूज्य सच्चिदानंद श्री परब्रह्म आठवले महाराज की जय.